या संतजनांनो, सद्गुरूंची आपल्यावर असीम अशी कृपा की आपल्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं। असीम अशी तुमच्या आमच्यावर कृपा की आपल्याला प्रेम आणि भक्ती या दोन्ही गोष्टींची सांगड घालून दिली। जे जगात कुठे शिकवलं जात नाही, जे जगात कुठेच पाहायला मिळत नाही, ते या संत निरंकारी मिशन मध्ये आपल्याला पाहायला आणि अनुभवायलाही मिळालं। भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर त्या भक्तीला सुद्धा काहीच अर्थ राहत नाही। प्रेम या अडीच अक्षरामध्ये संपूर्ण जग सामावलेलं आहे। 2 अक्षरांचा शब्द जन्म आणि 3 अक्षरांचा शब्द जीवन, या दोघांची सांगड घालण्याचं काम प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दाने होतं। तेच प्रेम आज या जगामध्ये हरवलेलं आहे आणि ते प्रेम तुम्हाला आम्हाला मिळून दिलं या सद्गुरूने। भक्तीला प्रेमाची जोड नसेल तर भक्ती अपूर्ण राहते। ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेम आणि भक्ती या दोन्ही गोष्टी आल्या, ती व्यक्ती मानव नसून तर देव बनून जाते। एका ठिकाणी म्हटलंय, भक्ति जब भोजन में प्रवेश करती है, भोजन प्रसाद बन जाता है। भक्ति जब पानी में प्रवेश करती है, पानी चरणामृत बन जाता है। भक्ति जब सफर में प्रवेश करती है, सफर तीर्थ यात्रा बन जाता है। भक्ति जब घर में प्रवेश करती है, घर मंदिर बन जाता है। भक्ति जब क्रिया में प्रवेश करती है, क्रिया सेवा बन जाता है। और भक्ति रूपी प्रेम किसी व्यक्ति में प्रवेश करता है तो वह मानव भगवान बन जाता है। सद्गुरू जगाला तेच प्रेम देण्याचं कार्य करत आहेत। संतांचा नेहमी प्रेमाचाच भाव बनलेला असतो। त्यांच्या हृदयात नेहमी प्रेमाची ज्योत जागृत असते। आज धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला प्रेम कुठे मिळत नाही आणि तेच हरवलेलं प्रेम संतांच्या संगतीत आल्यावर मिळतं। मनाला प्रसन्न वाटतं। आपण वाल्या कुळासारखे होतो आणि सद्गुरू चरणी नतमस्तक झालो। दिशा नसलेल्या जीवनाला दिशा मिळाली। सद्गुरूंनी आपलं गुण अवगुण, काळा गोरा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न पाहता आपल्याला अनमोल असं हे ब्रह्मज्ञान दिलं। या संतजनांनो, जे लोक जसं बोलतात आणि कर्म देखील तसंच करतात, त्यांच्या जीवनात भक्तीला सुरुवात होते आणि ज्यांच्या भक्तीतून जीवनामध्ये प्रेम उतरते, त्यांची भक्ती ही फुलासारखी फुलते। त्यांची अवस्था येशू ख्रिस्तांसारखी, संत एकनाथ महाराजांसारखी होऊन जाते। येशू ख्रिस्तांना सुळावर लटकवण्यात आलं। लोकांनी त्यांना किती त्रास दिला तरी त्यांनी देवाजवळ हीच प्रार्थना केली की हे देवा, तुझ्या या चुकलेल्या लेकरांना सुमती सद्बुद्धी दे। अशी अवस्था आपल्या सुद्धा मनाची होते। मित्र असो किंवा शत्रू, त्यांच्या भल्याची कामना केली पाहिजे। एका महात्म्याला एका तलावामध्ये एक विंचू पाण्यात बुडत असताना दिसला। ते त्या विंचवाला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते व तो विंचू त्यांचा चावा घेत होता। हे सर्व दृश्य एका सज्जन गृहस्थ पाहत होता। त्यांनी महात्म्यांना विचारलं की तो विंचू तुम्हाला डंक मारतोय, तरी तुम्ही त्याला का वाचवताय? ते म्हणाले की डंक मारणे हा त्याचं कर्म आहे, पण त्याला वाचवणं हे माझं कर्म आहे। अशी अवस्था तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा भक्तीमध्ये प्रेमाचं किरण दिसतील, तरच तो प्रकाश सर्वांना आनंद देईल। आपण सद्गुरूचे पाईक आहोत। सद्गुरूंचा हात आपल्या शिरावर सदैव आहे आणि सदैव राहो हेच दान सद्गुरू चरणी मागूया की सर्वांना जशी सद्बुद्धी शक्ती दे, जेणेकरून सर्वांमध्ये ही क्षमता निर्माण होऊन समर्पण भक्तीला सुरुवात होईल। प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये धर्माचं रक्षण करण्यासाठी ईश्वरानं अवतार घेतला। युगायुगापासून सद्गुरू प्रगट होत असतो, तो केवळ मानवाच्या कल्याणासाठी। सद्गुरू नाव आहे ज्ञानाचं। हे ते ज्ञान आहे ज्यामुळे आत्मा व परमात्मा यांच्यामधील अंतर कायमचं संपून जातं। ईश्वर एकच सर्वव्यापी परमसत्ता असून प्रत्येक मानव या प्राणी मात्रामध्ये त्याचा अंश आहे। परंतु माणूस या परमसत्यापासून कसा दूर होत आहे हे त्यालाही कळत नाहीये। ईश्वर एक सर्वव्यापी परमसत्ता असून केवळ ब्रह्मज्ञानी पूर्ण सद्गुरूच याचं ज्ञान देऊ शकतो। परंतु आज माणूस या विषयाला महत्त्व देत नाहीये आणि कर्मकांड आणि धर्माच्या साखळीमध्ये जखडलेला आहे। पुरातन साधू संतांनी अनेक ग्रंथ, पुराणे, गाथा यांच्यामध्ये अचूक वर्णन करून ठेवलंय, पण मानव ते फक्त वाचतोय, पठन करतोय, रटन करतोय, पण त्या संत महात्म्यांच्या वचनाचा किती गहन अर्थ आहे हे तो समजून घेत नाहीये। हीच खरी शोकांतिका आहे। म्हणून ते सत्य जाणून घेण्यासाठी जीवनात सद्गुरू असणं परम भाग्याचं मानलं जातं। सद्गुरू मानवाला योग्य दिशा दाखवून सुखाची प्राप्ती करून देतो, पण माणूस जर सत्यापासून दूर गेला तर भक्तीची रीतही चुकते। धर्माच्या नावाखाली जेवढे तंटे, लढाया, जीवितहानी झाली असेल तेवढी इतर कोणत्याच कारणाने झाली नसेल असे दिसते। याला इतिहास साक्ष देतो।
सत्य ईश्वराचा स्वीकार मानवाने जर केला तर सहसुखी जीवन जगणं मानवाला शक्य आहे. सत्य जीवनात आल्याने जीवनाला आनंद प्राप्त होतो. हे मानवी जीवन जरी क्षणभंगूर असलं तरी याला कोणतीच उपमा नाही. हे अनमोल आहे. ईश्वराची प्राप्ती झाल्यावर आध्यात्मिक जागृतीने मानवी मूल्यांचा स्तर उंचावला जाऊ शकतो. मानवाला कल्याणकारक शिकवण देणाऱ्या संतांच्या नावाचा मानव केवळ जय जयकार करत आहे, पण खरी धन्यता त्यांचं वचन अंमलात आणण्यात आहे. मानवाने विज्ञान, भौतिक, रसायन शास्त्रात न जाणो कितीतरी क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे, पण एवढी प्रगती करूनही भक्ती व अध्यात्माविषयीचे मागासले पण कायमच आहे. मानव स्वतःला सुखरूप असल्याचा दावा करतोय, पण आपल्या वागणुकीने अधोगतीकडे दिवसेंदिवस अधिकच वेगाने जात आहे. वास्तविक पाहता सत्य मार्गाने जीवन जगण्याची कला प्राप्ती झाली नाही तर किती प्रगती केली तरी या मानवाचे मागासले पण दिसूनच येते. संसारामध्ये सुखद वातावरण निर्मितीसाठी तप व त्याग असण्याची गरज आहे. बंधुत्व भावनेने युक्त होणारेच मानव समाजासाठी काहीतरी देणं देऊन जातात. सद्भावनांनी युक्त होऊन सुंदर वातावरण निर्माण करता येऊ शकतं. तसं पाहता जीवनाचा प्रवास फारच लहान आहे, पण हे छोटंसं जीवन कल्याणकारक तेव्हाच होतं जेव्हा लहानच्या जीवनातही विशेष लाभ प्राप्त केला जातो. कमी वेळात काहीतरी साध्य करणं ही विशेष बाब मानली जाते. सत्याला जीवनाचा आधार बनवलं तर मनाचेच नाही तर आत्म्याचेही कल्याण होते. संतांचा संग मिळाल्याने विवेक बुद्धी प्राप्त होते, पण मनुष्य नेहमी आपल्याच धुंदीत वागत आला. त्यानं ना इतिहासातून शिकवण घेतली ना संतांच्या जीवनातून. संत निरंकारी मिशन कोणताही धर्म नाही, संप्रदाय नाही, तर ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे. अध्यात्मातील एक क्रांती आहे. माणूस देव देव करत नाना प्रकारे त्याला मानतो, पण मानून चालणार नाही तर ती प्राप्ती करावी लागेल. संत नामदेव महाराज म्हणतात की ज्ञान व्हावे आधी, ओळखावे नावा, मग जावे गावा तयाचिया. याच खऱ्या देवाची ओळख करून देण्यासाठी प्रत्येक युगात सद्गुरू अवतरित होत असतो. धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे संत निरंकारी मिशनचा असा ठाम विश्वास आहे की मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ व मौल्यवान असून त्याला सद्विवेक बुद्धीचे वरदान लाभलेले आहे. ज्या योगे तो जीवनाचा मूळ उद्देश जाणू शकतो आणि तो आपल्या बुद्धी कौशल्याचा आधार घेऊन धरतीचे नंदन वंदन करू शकतो. मिशनतर्फे हेच दर्शवण्याचा प्रयत्न केला जात आहे की यथार्थ आध्यात्मिकता हेच एकत्वाचे एकमेव सूत्र आहे व याद्वारेच जगामध्ये शांती, विश्वबंधुत्व आणि सहअस्तित्वाची भावना प्रस्थापित होऊ शकेल. आजपर्यंत मानवाला सर्वात जास्त भीती आणि इजा फक्त मानवानेच पोचवली. माणसाला अपयश पचविता येत नाही म्हणून सात्विकतेचा धोपट मार्ग सोडून तो वाम मार्गाने जातो आणि स्वतःच्या दुःखाला कारण ठरतो. सुखी जीवन जगण्यासाठी घरातील वातावरण, विचार आणि आचरण चांगले ठेवणे गरजेचे आहे. जीवन जगण्याचा आनंद देखील त्यामुळेच मिळतो. म्हणून समयाच्या सद्गुरू माता सवदीक्षा सविंदर हृदयजी महाराज यांना शरण जाऊन त्यांचा ज्ञान व वचनावर विश्वास ठेवून ते जीवनात धारण करून समाधानाने जगता येईल. मानवतेच्या शत्रूपासून म्हणजे विकारांपासून मुक्त होता येईल. आज जगात सर्वत्र आपली परक्याची भावना ठाण मांडून बसली आहे. जोपर्यंत ही भावना समाप्त होणार नाही तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही. माणूस अशा अनेक विकारी बंधनात जखडलेला आहे. आधी या विकारांना तिलांजली द्यावी लागेल. आध्यात्मिक जागृती त्या पुढची पायरी आहे. माणसातील क्रोध, अज्ञान, अंधश्रद्धा, द्वेष, सांप्रदायिकता, व्यसनाधीनता या बंधनांनी जखडलेल्या आहे. या घोर अंधकारातून मुक्ती मिळवण्याचं एकमेव साधन म्हणजे ब्रह्मज्ञान रूपी प्रकाश. ब्रह्मज्ञानच या विकारातून मुक्त करू शकतं. ब्रह्मज्ञान सद्गुरू शिवाय मिळत नाही आणि सद्गुरू संगती शिवाय कळत नाही. आता तरी मानवानं जागरूक होऊन आपलं हित साधावं. आपापसातील द्वेषाच्या भिंती मोडून प्रेमाचे पूल बांधावे हेच मिशनचे प्रामाणिक ध्येय आहे. एके ठिकाणी धरण बांधण्याचं काम सुरू होतं. धरणाच्या कामात अनेक मजूर होते. एकदा तिथे आलेल्या एका माणसाने एका मजुराला विचारलं की काय चाललंय, काय करतायत. मजूर म्हणाला की दगड फोडतोय साहेब. पोटासाठी काम केलं पाहिजे ना, काम नाही केलं तर आयतं कोण खायला देणार. त्या माणसानं मग दुसऱ्या एका मजुराला विचारलं की काय रे बाबा, काय चाललंय, काय करतोय. दुसरा मजूर म्हणाला की काम करतोय साहेब धरणाचं. 8 तासांची मजुरी घेणार, 8 तास तरी काम केलंच पाहिजे ना. माझे हात चालू आहेत आणि तोंड सुद्धा, तुम्ही बोला काय पाहिजे. त्यावर तो माणूस म्हणाला की बरं बरं कर बाबा तुझं काम. पुढे जात त्याने तिसऱ्या मजुराला प्रश्न विचारला की काय रे भाऊ, काय चाललंय, काय करतोयस. तिसरा मजूर म्हणाला की आम्ही धरण बांधत आहोत.
इथं धरण झालं म्हणजे धरणाचं पाणी आजूबाजूच्या परिसराला मिळेल, पाण्याची चिंता कायमची मिटेल, इथे बागा मळे फुलतील. 3 मजूर आणि त्यांची 3 उत्तरे. तिघांचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. पहिल्या मजुराच्या काम करण्यात पोटासाठी आवश्यक आहे म्हणून काम करावं लागणारं काम आहे, अशी त्याची स्वतःची व्याख्या आहे. दुसऱ्या मजुराला कामाशी प्रामाणिक राहावं, पैसे घेतो तर काम केलं पाहिजे याचं भान आहे, तो उत्साहात त्याचं काम करत आहे. तिसरा मजूर या कामाकडे खूपच विधायक दृष्टीने पाहतोय. तो म्हणतो की आम्ही धरण बांधत आहोत, एक काहीतरी चांगलं घडवण्याच्या कामात माझा हात लागतोय, या कामातून काहीतरी चांगलं घडणार आहे. 2 मजुरांमध्ये तिसरा मजूर देखील काम करतोय, पण पहिल्या व दुसऱ्या मजुराच्या दृष्टिकोनात आणि तिसऱ्या मजुराच्या दृष्टिकोनात फार मोठं अंतर आहे. ज्यावेळी परोपकाराच्या भावनेनं, मानव कल्याणाच्या भावनेनं एखादं कार्य केलं जातं तेव्हा ते कार्य ओझं आहे असं वाटतच नाही. त्या कार्याला मानसिक समाधान मिळतं, एक अलौकिक आनंदाची अनुभूती संत जणांनो त्या ठिकाणी येते. दृष्टी काय पाहत आहे हे महत्वपूर्ण नाही, तर विचारधारेचा स्तर किती उंच आहे हे महत्वपूर्ण आहे. एखाद्या घटनेकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहिलं पाहिजे, तरच आपुलकीची भावना वाढीस लागते. सद्गुरू बाबाजी म्हणत की 2 देशातील असणाऱ्या सीमारेषेला विभाजन रेषा असं संबोधलं जातं, डिवाइड लाईन असं म्हटलं जातं. परंतु त्या सीमारेषेला सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर मिलन रेषा असं देखील म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे डिवाइड शिवाय आपण तिला जॉईन लाईन देखील म्हणू शकतो. 2 देशांना जोडणारी ही सीमारेषा या विचारधारेचा दृष्टिकोनात खूप मोठा भाव दडलेला आहे. म्हणजे आम्ही विभाजन करण्यापेक्षा जोडण्यामध्ये जास्त महत्त्व देऊयात असा भाव बाबाजींनी व्यक्त केला. अशा प्रकारची विचारधारा प्रत्येकात आली तरच वैरद्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचे पूल उभे राहतील. परंतु वैरद्वेषाच्या भिंती पाडण्यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा प्रेमाचे पूल इतके उंच करूयात की वैरद्वेषाच्या भिंतीतून पूल उभारत जाऊ, जेणेकरून भिंती छोट्या होत जातील व पूल उंच होत जातील. अशी विशाल दृष्टी केवळ ब्रह्मज्ञानी संतांकडेच असते. आणि म्हणून मानव मी मानवा सारखा, इतरा जैसा देह मला, ज्ञानांजन घालून गुरुने, ज्ञानदृष्टी दिधली मजला, ज्ञानदृष्टी दिधली मजला. दातार कृपा करो अशी ज्ञानदृष्टी सर्वांना मिळो, जीवनातील संकुचित व नकारात्मक भाव नाहीसा होऊन विशालतेचा उगम व्हावा व आपलं जीवन शोभायमान व आनंददायी व्हावं. ब्रह्मांडामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यांचा आधार आहे हा परमात्मा, आणि जर आम्ही त्या संदर्भात विचार करतोय तर आमच्या विचार करण्याचा आधार आहे हा जीव. त्याचं कारण आहे की प्रकृतीच्या वेगवेगळ्या शक्तीपासून शरीर हे निर्माण झाले आहे, आणि ज्यामध्ये 5 तत्व धरती, अग्नी, पाणी, हवा, आकाश आणि त्याचप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा समावेश आहे. जीवाच्या सानिध्यामुळे शरीर कार्यरत होतं, म्हणून आमच्या प्रत्येक क्रियेचा आधार हा जीव आहे. मान्यता अशी आहे की आत्मा हा परमात्म्याच्या छोट्याशा अंश रूपाच्या माध्यमातून शरीरामध्ये निवास करतो. बारकाईने विचार केला तर वास्तविक पाहता आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. सर्व काही परमात्माचा परमात्मा आहे. वास्तविकता ही आहे की परमात्म्याचं कार्य कशा पद्धतीने चालतं, परमात्म्याचं अस्तित्व सर्व ठिकाणी कशा पद्धतीने आहे, केवळ एवढंच समजण्यासाठी आत्मा या शब्दाचा उपयोग केला जातो. जर का मी गाडी खरेदी करून घरी आणली तर सरळ सरळ शब्दांमध्ये हेच सांगेल की मी गाडी खरेदी केली आहे, असं सांगणार नाही की स्टिअरिंग खरेदी केली आहे किंवा इंजिन, बोनट, चाक, सीट काहीतरी वेगळंच खरेदी केलं आहे. या सर्वांना मिळून मी गाडी म्हणेन. अर्थात माझं उत्तर हे केवळ त्यांच्यासाठीच योग्य समजले जाऊ शकते ज्यांना गाडीबद्दल माहिती आहे. ज्यांनी गाडी कधी पाहिली नाही, गाडीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, त्याला समजावून सांगावे लागेल की अरे बाबा, इंजिन, चाक, सीट, बोनट ही सगळे गाडीची पार्ट आहेत, गाडीचे साहित्य आहेत, आणि इत्यादी सर्व मिळून ज्याला म्हटलं जातं त्याला आपण गाडी म्हणतो. अगदी याचप्रमाणे जे आत्मा आणि परमात्मा यांच्याबद्दल अनभिज्ञ आहेत, त्यांना यांच्याबद्दल माहिती नाही आहे, त्यांना यामधील भेद समजवण्याकरता आत्मा या शब्दाचा उपयोग केला जातो. समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून समुद्रातील एक अंडाभर पाणी भरून घेतले आणि समुद्राकडे निर्देश केला की विचारलं की समोर काय दिसतंय. अगदी सहजपणे कोणीही उत्तर देईल की समोर पाणीच पाणी दिसतंय. त्यानंतर हंड्याकडे निर्देश करून विचारलं असता उत्तर मिळेल की हंड्यामध्ये पाणी आहे. ज्या प्रकारे समुद्रामधील पाणी आणि हंड्यामधील पाणी यामध्ये काहीच अंतर नाही, परंतु हंड्यामधील पाण्याने हंड्याचं रूप धारण केलं आहे, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरामधील परमात्म्याचं अस्तित्व
ज्याला आपण आत्मा या नावाने संबोधतो हे परमात्म्याला आत्मा या रूपामध्ये वेगळे दर्शवणं आहे. हा केवळ शब्दांचा खेळ आहे. खरं पाहता आत्मा आणि परमात्मा वेगवेगळे नाहीत. केवळ अज्ञान दूर करण्यासाठी, म्हणजे परमात्म्याचं शरीरामधील अस्तित्व आणि संपूर्ण जगतव्यापक अस्तित्व यामधील भेद समजवण्याकरता आत्मा या शब्दाचा उपयोग केला जातो. सर्वसामान्यपणे जगातील प्रत्येक व्यक्ती जो परमात्म्याचं अस्तित्व मानतो, मग तो कोणत्याही जाती धर्माशी संबंधित असेल, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये राहत असेल, कोणतीही भाषा बोलणारा असेल, सर्वांना हे मान्य आहे की परमात्मा सर्व ठिकाणी समान रूपाने व्याप्त आहे. कल्पना करा की एखाद्या ठिकाणी इमारत बांधण्याचं काम चालू आहे. आता इमारत पूर्णपणे बांधून तयार झालेली आहे. काही कारणामुळे इमारत पाडली जाते. सद्यस्थितीमध्ये तेथे काहीच नाही. त्याचप्रमाणे इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी देखील तेथे काहीच नव्हते. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की इमारत बांधली गेली, बांधलेली इमारत पुन्हा पाडली गेली, परंतु परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त असल्या कारणाने त्या इमारतीमध्ये सुद्धा त्याचं अस्तित्व होतं. इमारत पाडल्यानंतर त्या ठिकाणी असणारा परमात्मा गेला कुठे? अगदी निश्चितपणे इमारत बांधण्यापूर्वी सुद्धा परमात्मा उपस्थित होता. इमारत पूर्ण झाल्यानंतर देखील तेथे उपस्थित होता आणि आता इमारत पाडल्यानंतर देखील परमात्मा तिथे उपस्थित आहे. अगदी याचप्रमाणे आमच्या शरीरासोबत परमात्म्याचं नातं जोडलेलं आहे. शरीर निर्माण होताच आणि ईश्वरी लीलेप्रमाणे आपले मूळ रूप म्हणजेच 5 तत्वांमध्ये विलीन होतात. आत्मा म्हणजेच परमात्म्याला तर कोठे यायचे नाही अथवा जायचेही नाही. कारण आईच्या गर्भामध्ये बाळाच्या रूपामध्ये शरीराचे निर्माण कार्य सुरू होण्यापूर्वीच परमात्म्याची उपस्थिती तेथे असते. मग मनामध्ये प्रश्न निर्माण होणं स्वाभाविकच आहे की शरीरामध्ये आत्म्याची नेमकी भूमिका काय? याचं सरळ उत्तर हेच आहे की आत्मा शरीरामध्ये ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्य करते. शरीरामध्ये ऊर्जेचा स्रोत म्हणून आत्म्याचं तेथे उपस्थित असणं जीवामार्फत शरीराला क्रियाशील करण्याचा आधार आहे. शरीरामार्फत केल्या गेलेल्या कर्माच्या फळाचा परिणाम भोगण्यासाठी आत्मा जबाबदार नसतो, म्हणून कर्म करण्याकरता स्वतंत्र असतो. चांगले वाईट ओळखण्यासाठी क्षमता परमात्म्याद्वारा मनुष्याला उपजत प्रदान केली असते आणि त्याच्यामुळे मनुष्यच कर्माचे फळ भोगण्यासाठी जबाबदार असतो. ज्या 5 तत्वांपासून शरीर बनवलेले असते, मृत्यूनंतर त्या तत्वांमध्ये विलीन होते. आत्म्याला तर कोठे जाणे येणे नसते. मग शरीरामध्ये कोण आहे जो कर्माचे फळ भोगण्यासाठी जबाबदार असतो? कोणाला वारंवार जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये फिरावे लागते? जगामध्ये ज्या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या क्रिया घडत आहेत, हा सर्व प्रकृतीचा खेळ आहे. प्रकृती 2 भागामध्ये विभागली गेलेली आहे. जे सर्व काही निर्जीव अवस्थेत दिसत आहे ते सर्व अपरा प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे आणि जे सर्व काही सजीव अवस्थेमध्ये दिसत आहेत ते प्रकृतीचा दुसरा भाग परा प्रकृतीचे अपरा प्रकृतीशी झालेल्या सानिध्यामुळे सजीव दिसतात, ज्यांना जीव या नावाने संबोधलेलं जातं. जर का जीवाच्या सानिध्यामुळे मनुष्याचं शरीर क्रियाशील होत असेल तर स्वाभाविकपणे शरीराद्वारा केलेल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी जबाबदारी जीवाचीच आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये प्रमाणित करीत आहेत, हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवाचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. शरीरामार्फत घडणाऱ्या सर्व क्रियांमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांची फार मोठी भूमिका असते. हे 4ही जीवाचे सहकारी म्हणून कार्य करतात. मनुष्याच्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असतात. कोणत्याही घटनेला जेव्हा ज्ञानेंद्रियांद्वारा पाहिलं अथवा ऐकलं जातं तेव्हा सर्वप्रथम त्याची सूचना मनाकडे पोहोचवली जाते. मन हे निश्चित करते की घटनेची सूचना जशी आहे तशी पुढे म्हणजे चेतनेपर्यंत पोहोचवावी की त्यामध्ये काही बदल करावा. चेतनेमध्ये सूचना संग्रहित करून अत्यावश्यक तेवढी सूचना बुद्धीकडे पाठवली जाते. बुद्धीद्वारा त्या घटनेची शहानिशा करून योग्य आणि अयोग्य याचा निर्णय करून एक निर्णयात्मक भूमिका असलेली सूचना कर्मेंद्रियापर्यंत पाठवली जाते. कर्मेंद्रिय बुद्धीमार्फत मिळालेल्या सूचनेप्रमाणे कर्म करतात. या सर्व क्रियांमध्ये अहंकाराची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असते. अहंकाराचे कार्यक्षेत्र मन आणि बुद्धी यांच्यामध्ये असते. ज्या प्रकारच्या संस्कृतीमध्ये मनुष्य लहानाचा मोठा होतो त्या संस्काराच्या परिणामानुसार त्याचप्रमाणे माता पित्याद्वारे अनुवंशिकतेने मिळालेल्या गुणांनुसार अहंकार मन आणि बुद्धी यांच्याद्वारा केल्या जाणाऱ्या कार्यांमध्ये बदल घडवतो, ज्यामुळे नेहमी नकारात्मक परिणामांची शक्यता वाढते. वास्तविक पाहता अज्ञानामुळे अहंकाराने प्रेरित होऊन जगताचा आभास होतो, अन्यथा संपूर्ण जगत हे स्वप्नवत आहे. सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज संपूर्ण जगाचे लक्ष
या गोष्टींकडे आकर्षित करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत, जी गोष्ट हजारो वर्षांपूर्वी सुद्धा सांगितली गेली आहे. भगवान श्रीकृष्णजी भगवद्गीतेमध्ये ठासून सांगत आहेत, जे माझे पूजन करतात ते आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात. हे पार्था, मी त्यांच्या जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. शेवटी सद्गुरु चरणी आपले शब्द सुमान अर्पित करून क्षमा प्रार्थितो. प्रेमाने बोला, धन निरंकारजी.